students, today we are starting the first lesson of science and technology, that is gravitation. What are the effect of the force acting on an object? एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स आला तर काय होतं? Then the object move from one place to another. What type of forces are you familiar with? तुम्हाला कुठले कुठले फोर्सेस माहिती आहे? Example, gravitational force, mechanical force, electromagnetic force, and many more forces are there. What do you know about the gravitational force? So the gravitational force is a universal force. आणि gravitational force हा कशामध्ये असतो? That is within or between any two objects in the universe. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force. आपण 9th standard मध्ये शिकलोय की gravitational force is a universal force and it acts not only between the two objects on the earth but also between any two objects in the universe. So gravitational force फक्त पृथ्वीवरच्याच दोन ऑब्जेक्टवर ॲक्ट करत नाही तर युनिवर्समधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये तो ॲक्ट करतोय. लेट अस नाउ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. चला आपण बघूया की याची डिस्कवरी कशी झाली. सो विल सी द ग्रॅव्हिटेशन. As we have learned, the phenomena of gravitation was discovered by Sir Isaac Newton. याची जी डिस्कवरी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला कुणी केलेली आहे? सर इसाक न्यूटन. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from the tree on the ground. त्यांना कसं कळालं किंवा कशी डिस्कवरी केली तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ॲपल बघितलं की ॲपल इज फॉलिंग फ्रॉम द ट्री आणि ते हवेत नाही तरंगत तर ते कुठे येते? ऑन द ग्राउंड. Apple is falling on the ground surface. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle of the vertical. मग खालीच का येतात? हवेत का उडत नाही? उभे आडवे का उडत नाहीत ते? Why do they not fly off in the horizontal direction? ते fly का करत नाही? After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple toward itself and this attractive force must be directed toward the center of the अर्थ. मग खूप विचार केल्याच्या नंतर ते कंक्लुजनवर आले की त्यांचं कंक्लुजन काय होतं की ॲपल इज कमिंग टुवर्ड्स द अर्थ म्हणजे पृथ्वीमध्ये सेंटरमध्ये कुठला तरी फोर्स आहे की जो त्या ॲपलला अट्रॅक्ट करतोय त्याच्याकडे ओढतोय. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन. मग जे ॲपल येतं आहे ते व्हर्टिकलच्या डायरेक्शननी येतं आहे. At the position of the apple and thus the apple falls vertically downward. Thus the apple is falling from the tree and that is in the vertically downwards direction. Now here figure is given. See that figure. Figure 1.1 on the left shows an apple tree on the earth. तर आपल्याला ॲपल दिसतंय बघा ट्रीवरती खूप मोठे ॲपल्स लागलेले आहेत. द फोर्स ऑन अन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग ते जे ॲपल्स आहे किंवा त्याच्यावरती जो फोर्स आहे तो कुठल्या दिशेने आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजे तो कसा आहे? परपेंडिक्युलर. आपण मॅथमॅटिक्समध्ये परपेंडिक्युलर काढतो ना तसंच पृथ्वीच्या सेंटरमध्ये तो परपेंडिक्युलर डिरेक्शननी तो फोर्स ॲक्ट करतोय त्याच्यावरती. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. त्याच फिगरमध्ये दिसतंय बघा वरती आपल्याला मून पण दिसतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नॉट ओनली ॲक्टिंग द ऑन द ट्री बट ऑल्सो इट इज ॲक्टिंग ऑन द मून दॅट इज फार अवे. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. तो जो डिस्टन्स दाखवलाय तो काय एवढा ॲप्रोप्रिएट नाही आहे. सी द नेक्स्ट वन. Newton thought that if the force of gravitation acts on the apple on the tree at different height from the surface of the earth, can it also act on the object at even greater heights, much farther away from the earth, like for example the moon? त्याच्यानंतर न्यूटननी परत विचार केला की जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतोय ॲपलवर तसंच जर खूप लांब खूप उंच जर आपण गेलो जास्त जर अंतर वाढलं तरीसुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? मग एक्झाम्पल घेतलं की मूनवर आहे का बरं ग्रॅव्हिटेशनल फोर्स? कॅन इट ॲक्ट ऑन दी इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक दी अदर प्लॅनेट्स अँड द सन? आणखी लांब जाऊ शकतो का तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स? जसं की तो सूर्यापर्यंत जातो का ग्रॅव्हिटेशनल फोर्स? किंवा बाकीच्याही प्लॅनेट्सवर तो ॲक्ट करतोय का ग्रॅव्हिटेशनल फोर्स? सो दीज आर दी क्वेश्चन दॅट इज आस्क्ड. सी द नेक्स्ट वन. फोर्स अँड दी मोशन. We have seen that a force is necessary to change the speed as well as direction of the motion of an object. So what we saw, आपण काय बघितलेलं आहे की फोर्स इज रिक्वायर्ड. फोर्स हा खूप गरजेचा आहे कशासाठी? टू चेंज द
स्पीड, आपल्याला जर स्पीड बदलायची असेल किंवा दिशा बदलायची, डायरेक्शन बदलायचं आहे, मोशन बदलायचं आहे त्या ऑब्जेक्टचं, सो द फोर्स इज रिक्वायर्ड, इट इज नेसेसरी. सो व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, तुम्हाला सांगायचं आहे न्यूटन लॉ ऑफ मोशन काय आहे. इथे इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट दिलेलं आहे. सर इसॅक न्यूटनचं पिक्चर दिसतं आपल्याला. फ्रॉम 1642 to 1727 वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द रिसेंट टाइम्स. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड, त्यांचा जन्म कुठे झाला, इंग्लंडमध्ये. ही गेव हिज लॉ ऑफ मोशन, त्यांनी त्यांचे लॉ ऑफ मोशन दिले, इक्वेशन्स दिल्या, थिअरी दिली. इन हिज बुक प्रिन्सिपिया. Before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. त्या बुकच्या अगोदर केपलरनी पण त्यांचे जे 3 लॉ आहेत ते पण दिलेले आहे आणि ते काय डिस्क्राईब करतायत, प्लॅनेटरी मोशन्स. However, the reason why planets move in the way described by the Kepler law was not known. Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler law. In addition to this, Newton did groundbreaking work in the several areas including न्यूटननी आणखी कुठे कुठे काम केलं आहे, लाईटवरती केलं आहे, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. दिस इज कॉल्ड as calculus and had wide-ranging application in the physics and mathematics. He was the first scientist to construct a reflecting telescope. We'll start the first point, that is circular motion and centripetal motion. Try this. You have to perform the activity. Try a stone to one end of the string. तुम्हाला एक दगड बांधायचा आहे स्ट्रिंगला, एका दोरीला. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle. As shown in the figure 1.2a. 1.2a मध्ये बघा तुम्हाला दिसतंय तसा दगड बांधायचा आहे आपल्याला दोरीला आणि तो गोल 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 फिरवायचा आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन दिस स्टोन? तुम्ही कुठला फोर्स अप्लाय करताय का? फोर्स अप्लाय केल्याशिवाय तो फिरणारच नाही. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग? कुठल्या दिशेने तो ॲक्ट करतोय? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन दिस स्टोन? मग तुम्हाला जर तो स्टॉप करायचा, मग तुम्ही कसं स्टॉप करणार आणि काय इफेक्ट असणार त्याचा? As long as we are holding the string, we are pulling the stone towards us, that is toward the center of the circle, and applying a force towards it. जेवढ्या वेळ आपण त्याला होल्ड करतोय, जेवढ्या वेळ आपण त्याला फिरवतोय, तर आपण त्याला त्याचा जो फोर्स आहे दॅट इज ॲक्टिंग ऑन दी सेंटर ऑफ दी सर्कल. सेंटरमध्ये तो फोर्स ॲक्ट करतोय, अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आपण ती दोरी सोडली का त्याच्यावरचा फोर्स निघून जातो. इन दिस केस the stone will fly off along a straight line. अशा वेळेस काय होईल, तो दगड लांब जाईल पण तो गोल नाही जाणार, तो स्ट्रेट जाईल. So which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because this is the direction of the velocity at that instant of the time. तो जेव्हा जातोय तेव्हा तो टँजंट फॉर्म करतोय त्या सर्कलला, कारण आणि तो कुठून जातोय, पोझिशन ऑफ द स्टोन. ज्या पोझिशनला सोडलाय तिथे तो टँजंटच्या फॉर्ममध्ये जाणार आहे आणि तो तेव्हा का जातोय, दॅट इज द डायरेक्शन. ती त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे, त्यामुळे तो स्ट्रेट दिशेने जातोय. अँड दॅट इज वी कॅन सी इन द फिगर 1.2b. तिथे तुम्हाला टँजंट दिसतोय बघा. लेट्स सी दॅट टँजंट. सी हियर, दिस इज द टँजंट दॅट इज फॉर्म्ड बाय द फोर्स. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. आपण एक्सपेरिमेंट पूर्वी पण केलेला आहे. आपण जेव्हा 6-7 मध्ये होतो तेव्हा आपल्याला एक 5 रुपये कॉईनचा एक्सपेरिमेंट होता करायला. एक सर्क्युलर डिस्क घ्यायची आहे, त्याच्यावर तो 5 रुपयाचा ठोकळा ठेवायचा आणि ती डिस्क गोल 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 फिरवायची आहे. एक पॉईंट येतो ज्यावेळेस तो कॉईन खाली पडतो त्या डिस्कच्या आणि तो गोल नाही पडत, तर तेव्हा तो टँजंट फॉर्म करतोय. सो दस अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ दी सर्कल. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात येतं आहे आपल्याला, जेव्हा आपण कुठलीही गोष्ट फोर्स अप्लाय करतो आणि तो जर सर्क्युलर असेल, गोल 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 फिरत असेल, सेंटरच्या भोवती त्याचं अट्रॅक्शन होतं आहे, मग असा जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सेकिंग. That is, the object tries to go towards the center of the circle because of this force. Centripetal force म्हणजेच काय की असा फोर्स की तो त्या मधोमध सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला म्हणतोय आपण सेंट्रिपिटल फोर्स. You know that the moon, which is natural satellite of the earth, goes round it in a definite orbit. आता आपल्याला काय माहिती आहे की moon is the natural satellite. It is the natural satellite of the earth and it is revolving around the earth in a definite orbit.
The direction of the motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. मग त्याचं जे डायरेक्शन आहे किंवा त्याची जी स्पीड आहे ती कंटिन्युअसली चेंज होतीये. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन दी मून? काही फोर्स त्याच्यावर ॲक्ट करतोय का? व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट? डू दी अदर प्लॅनेट इन द सोलार सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन? Is similar force acting on them? What must be its direction? From the above activity, example and questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attracts the moon toward itself. वरच्या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला आता नक्कीच हे सांगता येईल का मून हा रिव्हॉल्व होतोय अर्थच्या भोवती आणि पृथ्वी ही त्याच्यावरती फोर्स ॲक्ट करते आणि जेव्हा पृथ्वी त्याच्यावरती फोर्स ॲक्ट करते त्यावेळेस मून त्याच्या अवतीभोवती इन द सर्क्युलर मॅनर तो त्याच्या अवतीभोवती फिरतोय. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड. केपलर्स लॉ. प्लॅनेटरी मोशन हॅव बीन ॲब्झॉर्ब्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स. अगदी पूर्वीपासनं ॲस्ट्रॉनॉमर्स काय बघतायत? दे आर ऑब्झर्विंग द प्लॅनेटरी मोशन, की प्लॅनेट्स जे आहेत ती कुठली मोशन फॉलो करतात. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ द नेक्ड आय. गॅलिलिओच्या पूर्वी ज्या काही प्लॅनेट्सच्या पोझिशन होत्या त्या फक्त नेक्ड आईजने बघितल्या. बाय द 16th century a lot of data were available about the planetary position and the motion. बाय द 16th century 16व्या शतकापर्यंत भरपूर डाटा आपल्याकडे कलेक्ट झाला की प्लॅनेट्सची पोझिशन काय आहे, ती कुठल्या मोशननी फिरतात. जॉहन्स केपलर स्टडीड दिस डाटा. जॉहन्स केपलरनी हा सगळा जो काही डाटा होता तो त्याचा अभ्यास केला. ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट्स फॉलो सर्टेन लॉ. त्यांच्या हे लक्षात आलं की जे प्लॅनेट्स आहे आणि त्यांची जी काही मोशन आहे ते काही लॉ फॉलो करतात. ही स्टेटेड 3 लॉ डिस्क्रायबिंग द प्लॅनेटरी मोशन. त्याच आधारावर त्यांनी आपल्याला 3 लॉ दिलेले आहे आणि हेच लॉ केपलर्स लॉ या नावाने ओळखले जातात. ते आपल्याला खाली दाखवले आहे. सगळ्यात सुरुवातीला बघूया आपण डू यू नो. अँड इलिप्स इज द कर्व ऑब्टेन्ड व्हेन अ कोन इज कट बाय द इन्क्लाइंड प्लेन. इथे आपल्याला एक कोन दिसतोय बघा. आईस्क्रीमचा कोन असतो किंवा एक साधा कोन जर आपण बनवला आहे पण तो आडवा कापला आहे. इन्क्लाइंड म्हणजे काय, थोडासा खालच्या दिशेने कापला आहे तो. इट हॅज 2 फोकल पॉईंट्स. त्याच्यामध्ये 2 फोकल पॉईंट्स दिसत आहेत आपल्याला, F1 अँड F2. द सम ऑफ द डिस्टन्स टू द 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. आता कर्ववर किती पॉईंट घेतले आहे? A, B, C. F1 and F2 are the 2 focal points of the ellipse shown in the figure. फिगरमधले F1 आणि F2 हे फोकल पॉईंट्स आहे. इफ ABC आर द 3 पॉईंट्स ऑन द इलिप्स देन, आणि ABC हे त्या इलिप्सवरचे पॉईंट आहे. F1, F2 हे फोकल पॉईंट्स आहे. मग असं जर असेल तर AF1 प्लस AF2 दॅट विल बी इक्वल टू BF1 प्लस BF2 दॅट विल बी इक्वल टू CF1 प्लस CF2. असे आपण त्या इलिप्सवर कितीही पॉईंट घेऊ शकतो आणि अकॉर्डिंग टू फोकल पॉईंट्स ते जे पॉईंट्स आहे त्याचं जे रेशो आहे तो इक्वल असणार आहे. नाव वी विल सी द केपलर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. इथे आपल्याला सन दिसतोय बघा. हिअर वी कॅन सी द सन. सनचा जो पॉईंट आहे त्याला म्हणतो आपण वन ऑफ दी फोकाय. जसे आपण वरती बघितलं F1 आणि F2 2 फोकल पॉईंट्स होते, तसंच इथं सन हा फोकाय आहे. फिगर 1.4 शो द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बाकीचे दिसत आहेत आपल्याला A, B, C, D, E अँड F. दीज आर ऑल द प्लॅनेट्स दॅट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे सगळे प्लॅनेट्स आहे आणि ते सूर्याच्या भोवती फिरत आहेत, पण त्यांची जी ऑर्डर आहे फिरण्याची ती कशी आहे? इलिप्स. इलिप्स म्हणजे काय? सर्क्युलर नाही तर त्यांचं इलिप्टिकल ऑर्डरने ते फिरत आहेत. थोडंसं ओव्हल टाईप आहे ते. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय द S. सूर्याची जी पोझिशन आहे ती Sनी डिनोट केलेली आहे. सो फर्स्ट पॉईंट काय आहे की सूर्य हा जो आहे, सन जो आहे त्याला फोकाय म्हटलं आणि त्याच्या आजूबाजूला जे प्लॅनेट्स आहे ते सर्क्युलर मोशननी फिरत नाही तर ते इलिप्स या मोशननी फिरत आहेत. हा आहे त्याचा पहिला लॉ. Now see the next law, Kepler's second law. The line joining the planets and the sun sweeps equal area in equal interval of time. Now see the figure. काय म्हणतोय आपण की लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स. कुठल्या लाईन जॉईन झालेल्या आहे प्लॅनेटला? सी हिअर. E आणि S ही एक लाईन आहे. FS ही एक लाईन आहे. DS, CS,
AS अँड BS ह्या सगळ्या लाईन कनेक्ट केल्या आपण, सूर्याला जोडलेल्या आहे आता. ABCDEF दीज आर ऑल द प्लॅनेट्स. नाउ व्हॉट इज द केपलर सेकंड लॉ? की A पासनं B पर्यंत जायला जेवढा वेळ लागणार आहे, A पासनं B पर्यंत जायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच वेळ C पासून D पर्यंत जायला लागणार आहे आणि तेवढाच वेळ E पासनं F पर्यंत जायला लागणार आहे. मीन्स ते जेव्हा स्वीप होत आहेत, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहेत, तेव्हा ते सेम डिस्टन्स कव्हर करतायत. मीन्स AB, CD आणि EF दे आर कव्हरिंग द इक्वल डिस्टन्स. हा आहे त्याचा सेकंड लॉ. The line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. AB and CD are the distance covered by the planet in equal time. म्हणजे AB आणि CD that is the distance. AB आणि CD ने जे अंतर कव्हर केले हे इक्वल आहे. That is, after equal interval of the time, the position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. A आणि B पुढे गेलं की त्याच्या जागेवर कोण येणार आहे? E and F. असं ते गोल 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 फिरत राहणार आहे. The straight line AS and CS sweep equal area in equal interval of the time. That is, area ASB and CSD are equal. Straight line दिसत आहेत आपल्याला. AS ची straight line दिसतीये, त्याच्यानंतर BS ची straight line दिसतीये. So it sweeps the equal area in equal interval of time. तेवढा एरिया कव्हर करतायत आणि त्याला तेवढाच वेळ लागतोय. की जसं की एक्झाम्पल दिलं त्यांनी की ASBला जेवढा वेळ लागतोय तेवढाच वेळ कशाला लागतोय? CSDला लागतोय. आणि तेवढाच वेळ कशाला लागतोय? ESFला सुद्धा तेवढाच वेळ लागतोय. नाउ सी द केपलर थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ पिरियड म्हणजे काय? वेळ. त्याला स्क्वेअर केलंय की त्याला किती वेळ लागणार आहे ASBला किंवा CSDला अंतर कापण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय त्याला म्हणतोय आपण दॅट विल बी द स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. इफ R इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड T इज द पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन. R हे काय? ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते R घेतलंय आणि त्याला किती वेळ लागतोय ते म्हणजे T. सो इथं T स्क्वेअर AR क्यूब दॅट इज T square upon R cube is equals to constant is equals to K. Kepler obtained this law simply from the study of position of the planets obtained by regular observation. He had no explanation as to why planets obey this law. केपलरकडे कुठलंच एक्सप्लेनेशन नव्हतं की प्लॅनेट्स हे जे लॉज आहे ते का ओबे करतात, का फॉलो करतात. त्यांनी लॉज तर आपल्याला सांगितले, पण ते का फॉलो करतायत त्याचं रिझन काय ते त्यांना सांगता आलेलं नाही आहे. वी विल सी बिलो हाऊ दिस लॉ हेल्प्ड न्यूटन इन द फॉर्म्युलेशन ऑफ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण ह्या सगळ्या लॉजची न्यूटनला खूप मोठी मदत झालेली आहे आणि त्याच आधारावर त्यांनी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन